विलेवाडा परिसरात वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड मार्फत पुरवण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। नुकत्याच करण्यात आलेल्या प्रयोगशाळा तपासणीत पाणी पुरवठ्यात हानिकारक जीवाणू आढळून आल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार पाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीत अशा प्रकारचे जीवाणू आढळले की जे पोटाचे विकार, जुलाब, उलट्या, संसर्ग तसेच त्वचा व हातांशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरू शकतात। हा अहवाल समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की WCL कडून अनेक वर्षांपासून परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असला तरी पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी व शुद्धीकरण प्रक्रियेवर पुरेसे लक्ष दिले जात नाही। वेळेत उपाययोजना न केल्यास जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। नागरिकांनी WCL व्यवस्थापनाकडे तातडीने संबंधित जलस्रोतांची तपासणी करण्याची, प्रभावी जलशुद्धीकरण व्यवस्था उभारण्याची तसेच संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यासोबतच परिसरातील नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे। आरोग्य तज्ज्ञांच्या मते दूषित पाण्याचे सातत्याने सेवन केल्यास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कमी प्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींना सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे संबंधित विभागांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। सध्या स्थानिक नागरिक WCL व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या अधिकृत भूमिकेची प्रतीक्षा करतायत। सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईपर्यंत नागरिकांच्या आरोग्यावर धोका कायम राहणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। खापरखेडा येथून वैभव काकडे यांची रिपोर्ट।